सुंदर. नमस्कार. तर आज मी घेऊन आलो आहे खेकडे म्हणजे मालवणी भाषेत कुर्ल्या. वा बघा माझी बायको कशी तंगडी तोडतात. वास तर इतकं सुंदर येता. एक नंबर. मग दहापैकी किती? एक नंबर. तुझा सांबार. दहापैकी किती? 10 पैकी 12. आज खुश. इले वाटता. होय होय इलास काय किती उशीर झाला. हा वाजले किती? खेकडे. अरे वा आज खेकडे आणलास. हे काय कुर्ल्या कुर्ल्या. आज काय बनवू याचा? कुर्ल्याचा रस्सा नेहमी सारखा. हा रस्सो बनवते मस्त. झणझणीत. होय हे स्वागताला कॅमेरा कशाला माझ्या. नमस्कार. नमस्कार. स्वागतम. तर आज मी घेऊन आलो आहे खेकडे म्हणजे मालवणी भाषेत कुर्ल्या. चला तर मग खाऊया. तू साडी नेसन कशा. व्हिडिओ बनवला. म्हणजे काहीतरी दुसरा प्रोजेक्ट चालू असतात. चाय बी दे काहीतरी. होय ठेवते चाय मस्त आला घालून बनवते. नाही कुत्तरो आमचं पडलो. तोपर्यंत व्हायचं लसूण सोलून द्या. ए बॉय. एवढी सोललंय वाय 4 पाकळी तेवढे सोला. मी मस्त गरम चाय ठेवते तुमका आला घालून. तुमका काय वाटतं असाच खाऊक गावता. असाच खाऊक गावता. गरम असा बशी कशा नाही आणलं. एकदम आला टाकून बनवलं. फ्री सगळ्याकडं 7:30 झाले. आता काय दौरो चाललंय पिराक. इतक्या रात्रीचं आता येईलच आणि लगेच. चला येत आहे. भूक लागतली ना म्हणजे पोटात जागा होईल. कुर्ले खाव तोपर्यंत तू वाटप बिटप काढून ठेव. मी इलाय का मी फोडण्यात घालतो नेहमीप्रमाणे. काय सांगतास. ठीक आहे. आणि ते डेंगे विंगे कोण मोडताला. तू मास्टर हो त्याच्यात डेंगे म्हणून. लवकर जाऊन यावा. परत पोचायचं होतं. वाटपामध्ये थोडेसे धने जिरे आणि कोथिंबीर घालून घ्यायची. सांभाळून. बापरे जिवंत खेकडे बांधलेले आहेत ना. हो मांडलेलं होत ना टोपा डायरेक्ट. नको एक एक काढूया. ओतलं की ते सरभर होतले. समोरून पकडू नको. माका माहित अरे. काय लिहिला पाठीवर नाही दाखव. वा बाई जबरदस्त चप्पळ. तोड तोड सारे तोड. भरलेले आहेत ना जडत. जडत आणि जबरदस्त चप्पळत. माका आवरत नाहीत. तू का आवरत नाही तर माका काय आवडतलंय. काय अगदी. चल फटाफट नीट करून घेऊया. हो बघला कसली खतरनाक आहे माझी बायको. कसे तंगडे तोडल्यान त्या कुर्ल्यांचे. सॉरी इकडे बोलून बोलायचं. कसे तंगडे तोडल्यान त्या कुर्ल्यांचे नाही तवाक तवाक. म्हणून मी बाय घाबरा नसतोय घराकडे. बोलशात सोडू अंगार. हे बघा कसं जर चुकान जर दोर सुटलो तर असं सुटलं तर तुझी 10 बोटा 8 होतली. चला पटापट नीट करून घेऊया. चला अब मेरी बारी. आई 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 बाई आई. हे ना डेंगे तुटले तरी पण त्यांच्यात जीव असता. हो आई. आय 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 कसले पाय मारतात. चांगले भरलेले घेऊन येईल. बघा माझी बायको कशी तंगडी तोडता कुर्ल्यांची.
डेंगे तोडून ठेवले. त्या डेंग्यान बघा कसा पकडला ना दोरी, हे बघा. असं जर हात पकडला ना. होय, जर तुमचा बॉट गावला, खेळ खतम. तंगडे तोडून तोडून ढीग लावला ना, हे बघा. हे बघ, हे तंगडे, हे तंगडे. हे तंगडे आहेत, पण कुर्ल्यांचं आहे ढीग आहे, म्हणजे खेकड्यांचं. हे आता मस्त मिक्सरला लावून घेणार. हे बघ, हे खायचे. हे डेंगे. हळू पकडते पटकन. हे डेंगे दाखव. हे डेंगे, हे तंगडे, हे पेंदे. हे पेंदे. आपले भाळातले खेकडे कसे छोटे असतात, त्यामुळे ते हाताने पेचले जातात. पण हे भरलेले आणि मोठे खेकडे आहेत आणि एकदम ताजे आहेत ना, त्याच्यामुळे फोडायलाच येत नाहीयेत. तर असं चमचा घालून मी आता ते उघडते. शॉर्टकट. पण चमचा पण याला मजबूत लागतो, कारण सुरी वापरून चालत नाही. ते बुळबुळीत असतं, सुरी पटकन हातात घुसू शकते. त्याच्यामुळे माझ्या बायकोनी चमचा वापरलाय. तुम्ही पण या करून बघा. आता हे पाय आपण मिक्सरला वाटून घेऊया. इथे मी डेंगे आणि पेंदे स्वच्छ पाण्याने 4-5 वेळा धुवून घेतले. तर आता आपण फोडणीला घालायला घेऊया. चला. 7-8 लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या आता आपण तेलात टाकूया. कांदा, जिरा. कांदा छान असं लालसर झालं की आपण आला लसूण पेस्ट टाकूया. थोडीशी आपली गावठी हळद, आपला मालवणी मसाला जो आम्ही घरातच बनवलाय, मस्त तेलात परतून घ्यायचा. आणि करपू द्यायचं नाही की लगेच त्यात आपण हे जे खेकड्याचं पिवळा भाग काढलेला आहे तो घालूया. मसाला मस्त तेलात आपण परतून घेतलाय. तर हे मी वाटण तयार केलंय कांदा खोबऱ्याचं, आणि त्यात मी धने आणि जिरा आणि कोथिंबीर टाकलं होतं. ते आपण वाटात टाकून घेऊया. मस्त वाटाप आता 10-1 मिनिटं 8-10 मिनिटं यात परतूया. हे जे काय पाय आपण वाटून घेतले होते, त्याची जी कच असा ती आता खालती बसली आहे. तर आपण असं थोडं थोडं हातावर ओतून घेऊया आणि गाळून घेऊया. कोण कोण गाळणेन पण गाळतात, पण जा काय मांस असा त्या गाळणेन अडकला जाता, त्यामुळे असा हातावरनच करून घ्यायचा. आता आपला मसाला, आपली चटणी छान अशी भाजली असा, त्यात आपण आता हे साफ केलेले पेंदे आणि डेंगे टाकूया. आता आपण यामध्ये हे पाणी टाकून घेऊया, म्हणजे आपल्या ग्रेव्ही होईल. डेंग्यांचं पाणी आता ना, सॉरी डेंग्यांचं. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आणि हा आम्ही बनवलेला गरम मसाला. आता मस्त कड येईपर्यंत उकडूया. आता चांगली उकळी येऊ दे, तोपर्यंत आपण ह्या शिजत ठेवूया. हे 4-5 सोला टाकतंय, म्हणजेच कोकमा. कारण माशापेक्षा जरा मी कमी टाकते याच्यामध्ये. याच्यामध्ये पण हिवसपणा असा ना, तो मोडासाठी म्हणून आम्ही कोकमा टाकतो. वाह वाह वाह, क्या बात क्या बात. हा 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 हा, वास तर इतकं सुंदर येता.
सर्दी झाली या वैसा पिऊन बघतोय. सुंदर. चला तुम्ही पिवा आणि माका सांगा कसं झाला. एक तुला एक मला. भरपूर आहेत आपल्याकडे. हवा जीव जाय सर. आमच्या मालवणी भाषेतच असं म्हणतात. अरे जीव जाय सर खा. चला खाऊ घेऊया. थांबा थांबा तुमची हे प्रतिक्रिया जाणून घेऊची आमका. थोडंसं लिंबू पिळतो कारण ओरिजिनल टेस्ट पण नाही गेली पाहिजे ना. हा थंड वातावरणात असा मस्त मस्त कुर्ल्याचा रस्सो कुर्ल्याचो म्हणजे खेकड्याचो. एक नंबर. मग 10 पैकी किती? एक नंबर. तुझा सांबार 10 पैकी किती? 10 पैकी 12. आज खुश. मजा आ गया. चल चल आता थारा होत नाही. थँक्यू. मला फोडूक घेऊन देत. ऑन कॅमेरा तर मी असं सोलू शकत नाही त्याला. सगळ्यांनी जेवायला या. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा. असे छान छान मालवणी रेसिपी मी घेऊन येणार आहे. तर ते बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय बाय. बाय. आम्ही करतो एन्जॉय.